कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग। अरे एवढा लवकर? ही सगळी कामं आटपली वाटतं। मला उठवलं का नाहीत? अहो सगळं झालंय, काहीच काम नाही राहिलं। खूप मजा आली माहिती। आणि तुम्हाला खरं सांगू, पहाटेला उठून अशी सकाळची कामं करणं ना, यात एक वेगळीच गंमत आहे। तर मला सांगा आता अजून काय करायचं? अजून काही नाही, ऑलमोस्ट सगळंच झालंय। अहो ते बाथरूमचा गीझर बंद पडलाय बहुतेक, जरा चेक करता का? बाथरूमचा गीझर? एक सेकंड, म्हणजे तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केली? ते हो वसू, तुम्ही असं का करता हो? हा, थंडीचं वातावरण आहे, आजारी पडाल ना। सॉरी उशीर झाला असताना म्हणून थंड पाण्याने आंघोळ केली। तुम्ही पण ना कधी कधी। अरे बापरे, गुरुमातांच्या आंघोळीसाठी कडुलिंबाची पानं हवी होती, मी लगेच आणते। थांबा, मी आणतो पानं आणि नंतर गिझरचं पण बघतो। द्या, मी करतो। थँक्यू। नो प्रॉब्लेम। तुम्ही ठीक आहात ना? ठीक आहे, मी हे झालं की मग जरा मुलांकडे बघते। काही गरज नाही, तयारी झाली आहे त्यांची। ड्रॉइंगचं सामान दिलंय, छान वेळ जातो त्यांचा। बरं, तुम्ही पण जरा मध्ये मध्ये आराम करा, ब्रेक घ्या। मी तर म्हणतो थोडीशी झोप काढा। अहो नाही, अजून बरीच कामं बाकी आहेत। काय झाली का तयारी? हो आई, झाली तयारी। नक्की ना? हो आई। नेहमी सारखी मान खाली घालायला लावू नको आम्हाला। जयश्री, काय? आई, जसं गुरुमाता म्हणाल्यात ना, अगदी तसंच केलं। गुड मॉर्निंग एव्हरीवन। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अरे हे काय, सगळी तयारी झाली पण? अगं काय वस्तू आहे, तू उठवायचंच तरी मला। मी केली असती ना तुला मदत, नाहीतर बाबा परत म्हणशील तनया काहीच मदत करत नाही म्हणून। राखीत सगळं काम कंट्रोलमध्ये आहे ना? हो, काम सगळं कंट्रोलमध्ये आहे आणि गरज पडलीच तर एखादी ऑनलाईन मीटिंग करेन। हां ठीक आहे। सुप्रभात। सुप्रभात। का प्रसाद कुठे? बनवलाय, लगेच आणते। माझ्या सगळ्या सूचना पाळल्या होत्यास? हो गुरुमाता, पहाटेच उठले आणि पेस्ट तयार केली। कशी केलीस? पाट्यावर वाटून का मिक्सर मध्ये गारा फिरवून? पाट्यावर वाटून। आण। वसुंधरा, आपण जे अन्न प्राशन करतो त्यावर ते अन्न रांधणाऱ्या माणसाच्या विचारांचे, बुद्धीचे आणि मनाचे संस्कार झालेले असतात। ही पेस्ट तू स्वतःच्या हाताने माझ्यासाठी केलीस ना? हो गुरुमाता। मग ते अन्न ग्रहण करण्यापूर्वी मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत। त्याची समाधानकारक उत्तर तू देऊ शकलीस तर मी ते अन्न ग्रहण करेन, नाहीतर तुमच्या घरात मी निर्जळी उपवास करेन। आहे तयारी? तयारी आहे का? हो गुरुमाता।
पहिला प्रश्न, माणसाचा सगळ्यात मोठा गुण कोणता? माणूस कितीही गुणी असला तरी जोपर्यंत त्याला योग्य जागी मौन साधता येत नाही तोपर्यंत त्याच्या गुणांचा कसलाच उपयोग होत नाही. त्यामुळे संयम बाळगून योग्य जागी मौन साधता येणं हा माणसाचा सगळ्यात मोठा गुण आहे. दुसरा प्रश्न, माणसाच्या मनाला लागलेल्या 2 वाईट सवयी कोणत्या, ज्या वाळवी बनून घरादाराला आणि नात्यांनाही पोखरतात? स्वतःची स्तुती आणि दुसऱ्यांची निंदा करणं. का? सतत दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं आणि स्वतःची स्तुती करणं या माणसाच्या 2 वाईट सवयी घरादाराचं आणि नात्यांचं नुकसान करू शकतात गुरुमाता. त्यामुळे अशा सवयी न लावून घेतलेल्याच बऱ्या. तिसरा प्रश्न, स्त्रीचा सर्वात सुंदर दागिना कोणता? आत्मविश्वास. विनयशीलता नाही, म्हणजे स्त्रीनं विनयशील असणं हा सर्वात सुंदर दागिना नाही का वसुंधरा? मला माफ करा गुरुमाता, पण मला असं नाही वाटत. म्हणजे माझं चुकलं? नाही गुरुमाता, स्त्रीने विनयशील असावंच, पण फक्त स्त्रीनेच का? विनयशील तर प्रत्येकाने असावं. पुरुषांनी, नव्या युगातल्या स्त्रीने त्याचबरोबर एक नवा सुंदर दागिनाही चढवला, आत्मविश्वासाचा. आजची स्त्री आत्मविश्वासाने पाऊल टाकते, याचा अर्थ तिने विनयशीलता गमावली असा नाही ना. शांत, सौम्य आणि तरीही आत्मविश्वास असलेली स्त्री जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. आण ती पेज आण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.